आता मग कोणता एक मुलगा 21 वय होतं ना त्याचं. आदित्यचं शिक्षण किती झालं होतं? 13वी झाली. आणि वाजवायला असं दरवेळी जायचं का हेच वेळी? दरवेळी जायचं. तो सुपारी असली का. तुम्ही काय व्यवसाय करता? कामाला जातो मच्छीच्या दुकानावर. मच्छी विकण्यासाठी? हा. काय पगार मिळायचा तुम्हाला? 300 रुपये हजेरी. हा. आणि जुन्नरला जाऊन येऊन करायची? जाऊन येऊन रोजला. एकच मुलगी आहे. मुलगी काय करते आता? आता वेटिंग लिस्ट मध्ये. तिचं किती शिक्षण झालं? ग्रॅज्युएट झालीस. मुलाबाळांना तुम्ही चांगलं शिकवलं. काय एकूण एक होत. आताशी आलं तर माझ्या. घर कधी बांधलं होतं? 2 वर्ष झाली. घरकुल आहे का? हो. याचं अजून प्लास्टर केलंय, त्याचं व्यवस्थित कलर वगैरे बरंच बाकी आहे. ITI ला इथं माणिकटोला होता ना? हो. कोणता ट्रेड करायचा? मशनरी. मशनरी का? येऊन जाऊन करायचं? पाय पाय जायचं. पाय पाय यायचं. मोटरसायकल नव्हती का त्याला? मोटरसायकल नव्हती. आता ITI इथनं जवळपास 2-3 किलोमीटर लांब आहे. तरी कोणाच्या गाडीवर बसला नाही हात करून रोजला पाय पाय. काय स्वप्न होतं त्याचं? आम्हाला म्हणतो होतं काहीतरी जॉब करतो. ITI झाले कंपनीमध्ये. हा वाजवायला वगैरे जायचा? किती रुपये मिळायचे वाजवलं गेल्यावर? तसं काय नसतं. मस्तीचं सगळं मंडळ आहे ना. ते सगळं कोणला असे अडचण आले कोणी गरीब माणसाला जर पैसा नसला का मंडळ सगळे मुलं खर्च करायचं. त्याचं सगळं असे वाटप नाही करत. म्हणजे सुपारी किती रुपयाची घ्यायची मंडळ सगळं असं? मला नाही सांगता. आणि गावातल्या कुठं कोण गरीब असेल, कोण वेळ वाईट वेळ आली त्यांना मदत व्हायची? मदत व्हायची. काय आता तुम्हाला आता माहिती समजली, ती झालं ती झालं. कसं झालं? काय लोक तुमच्यापर्यंत माहिती कळली शेवटपर्यंत? ते अचानक झाले म्हणतात ना. तर मी तर नव्हतं म्हटले. काय मी काय सांगणार? कोण काय सांगणार? कोण काय वेगळं वेगळं सांगणार ना कोणी पण. महिन्यातून किती वेळ वाजवायला जायचं? असे उत्सव आले का तर गणपती, नवरात्र, अशी कुठे वाढदिवस बरे आली तरच लग्न बिग्न. एकवीस वय तर पूर्ण झालं होतं. आता 22 पुढच्या महिने चालू झालं. 2-3 तारखेला. स्थळ पण पाहत असेल तुम्ही? स्थळ काय तो शिकत होता म्हणलं. स्थळ काय काय समाजातून काय मदत वगैरे करतो?
आता खरं म्हणजे तुमचा एकुलता एक मुलगा होता, आता कुठं तो हाताशी येणारा असं घटना घडलेली आहे. तर तुम्हाला पण तुमच्या भविष्याची काळजी आहे. या लोकांना काय आवाहन करणार? आता आम्ही दुःखात काय करणार आम्हाला समाधाने समजा. जमीन किती आहे तुम्हाला? जमीन नाही, काहीच नाही. राहण्यापुरती सगळी माझे 7 होते होते, त्याच्यातले 2 एक्सपायर झालेले आहेत. थोडीफार राहण्यासाठी जागा आहे. शेती नाहीच. शेती नाही. तुमच्या पत्नी काय करतात मग? मजुरी जाते. कुठं असं बनकर फाटा इकडे? हा, याच्यावर सगळं तुमचं हे चालू. याच्यावर. समजा काही जनतेला मदत करायची तर ती कशी करायची तुम्हाला? तुमचं आता हे मी पाहतोय, आता 2 वर्ष झाले याला कलर काम करायला सुद्धा केलं नाही, म्हणजे याचा अर्थ तुमच्या परिस्थितीचा जाणीव होती. निवळ असलं तर करू. कशी मदत करायची? समजा ऑनलाईन नंबर वगैरे आहे तुमचा, काही फोन पेचा नंबर वगैरे? दीदी इधर नाही, इथं जवळ. दीदी तू मोठी का भाऊ? मी मोठी होते. तुझं किती वय आता? आता 24. जवळ धर मला. ते तुझा फोन पे चालू आहे ना? मग नंबर सांग ना. 82 080 38 153. परत सांग. 82 080 38 153. आता ही घडू नये ती घटना घडली, तुम्ही या घटनेकडे कसं पाहता? अपघात म्हणून पाहता की जाणीवपूर्वक कुणी केलं असं पाहता? एवढं तर मला काय सांगता येणार नाही कसं झालं काय. मिरवणुकीला पाहिलंच नाही तर काय सांगणार मी ना. तर देवराम लांडे आणि इतर 4 जण यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांना आजच तिकडे येरवड्याला पण नेलेलं आहे. कारवाईबाबत तुम्ही समाधानी आहात का? माझ्या मुलांना न्याय भेटला काय. वय काय तुमचं? 70 असेल, 70-75. आजोबाला नातवाचं बघावं लागलं. बघावं लागलं पण आता काय बोलू शकतो. काय म्हणायचं आधी तर तुम्हाला? तो येता जाता भेटायचा, बाबा जेवला का काय, आई जेवली का. तुमची पत्नी कुठे? आतमध्ये. विचारायचं का बाबा जेवली? जाताना पण विचारलं होतं? मग तिथं पुढे घर आहे. इथून निघाला का 8:30 पावणे 9 निघायचं. असं आई म्हणायचं, आई जेवली का, बाबा कुठे गेला मला. कोण विचारणार राहिलं नाही? विचारणार कोण नाही. 4 दिवस लोक येतील, सातोल करतील, मदतही करतील. मदतही करते पण तिथून पुढं कोण येणार आहे आता. ते आहेत स्वभाव कसा होता? चांगला होता. चांगला पोरगा होता. मग इथून जाणार पायानेच, तिकडून पायानेच येणार. गाडीवर होता बसत ना. तुमची गाडीवाला मागून आला कधी हात नाही करा. गाडीवाला शेजाऱ्याचा उभी करीन तो बस. कुणाच्या आदत नाही मदत. तिथं खाली कॉलनीत जायचं आम्ही. तिथं त्या हॉटेल पैसे राहायचे. बाळा इकडे तुला काय पाहिजे घे.
नको बाबा नको. लहानपणापासून असं स्वभाव का? हा लहानपणापासून स्वभाव. बरेच लोक आले असेल पाहायला वगैरे इथं साधन चालूच आहेत लोकांना. या दिवशी कोणाला धरा? आता दर्शन काय आता मिरवणूक काढली होती म्हणलं आता काढले नसते बा हे डीजे फ्री कशाला मग असं घडलं नसतं. लांटी दिवशी मग आता त्यांचं ते होतं ना डीजे त्यांनी ठरव. हा डीजे मग आता 2-4 ताप होतं मग एवढं तापे होते तर डीजेची काय गरज नव्हती. बरोबर आहे ना. 2 तापे असून. हा 2 तापे होते. 2 तापे मंडळी होते ना लेझिम पथक. हा लेझिम पथक. एवढेच काय करायचं होतं. डामडौल कशासाठी? ते आता त्यांची मिरवणूक काढली होती ना रस्त्याने. तुम्ही त्यांना सवाल विचारणार का कधी लांडेंना? आता बघू आता वाट झाल्यावर मग विचारू. त्यांना आता येरवड्याला नेलंय जेलमध्ये. समाधानी आहे का तुम्ही? तर काय समाधान पहिलं दुःख आमच्या वय आहे म्हणल्यावर काय आता समाधान कसं मानायचं काय म्हणायचं म्हणलं. गेला तो परत येणार नाही. हा तेच पण ते आता काय आता इकडं मोठा डोंगर कोसळला आमचा. ते काय आम्ही खाली भाकर पण नाही ते सुद्धा राहत नाही आम्हाला. त्याच्याला बोलावं काय आणि काय सांगावं.